हॅलो गाईज, मी आज सकाळी सकाळी एक नवीन व्हिडिओ टाकते आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे बघा, मी आज सकाळी सकाळी निंबाच्या पाल्याचा रस, त्याचे फायदे आणि मी स्वतः वैयक्तिक घेते याचा अनुभव तुम्हाला सांगते. याच्यापासून आहे ना, शरीरातली उष्णता कमी होते, चेहऱ्यावर काळे डाग किंवा पुरळ येणे, तेलकट त्वचा राहणे, स्नायूंचा त्रास होणे, शरीरात काही घटक कमी असेल तर सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी अतिउत्तम हा निंबाचा पाला आहे. मी स्वतः वैयक्तिक दररोज सकाळी घेते. मला आज 15 ते 16 दिवस झाले मी स्वतः वैयक्तिक त्याचा अनुभव घेते आणि रिझल्ट पण खूप चांगला आहे. मी उन्हाळ्यात 1 महिनाभर हा निंबाच्या पाल्याचा रस घेते. मी मेडिसिन वगैरे काही घेत नाही, म्हणून मी निंबाच्या पाल्याचा उपयोग करते. तर तुम्ही सुद्धा याचा फायदा करून घ्या किंवा त्याचा अनुभव घेऊन बघा. खूपच चांगला आहे आणि खूप आयुर्वेदिक येतो. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी तुम्हाला दाखवते निंबाच्या पाल्याचा रस. बघा, मी आता स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. हे बघा, मी आता हे मिक्सरमध्ये तोडून घेतलं आहे पाला आणि आता हे मी मिक्सरला दळून घेणार आहे. हे बघा, मी दळून घेतलं आहे आणि आता काचेच्या ग्लासात ओतून घेते. तुम्ही म्हणाल का हा एवढा कडुलिंबाचा पाला शक्य नाही पिणं, पण नवीन 1-2 दिवस मला पण असं वाटलं की खूप कडू आहे आणि त्याचा त्रास झाला थोडासा म्हणजे त्याने काही वेगळं काही झालं नाही, फक्त उलटी येणं किंवा असं एकदा सवय लागल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही. दररोज घ्यावा असं वाटतो आणि कडूपणा पण येत नाही जास्त तोंडाला किंवा पित्त हे असा प्रकार घडत नाही. तेव्हा तुम्ही बिनधास्त ट्राय करून बघा. तुम्ही म्हणाल कडू आहे, आम्हाला पित्ताचा त्रास आहे, सगळे आजार बरे होण्याचं कारण आहे निंबाच्या पाल्याचा रस. बघा, मी आता निंबाच्या पाल्याचा रस एवढा तयार केलेला आहे. मी त्याच्याबरोबर आहे ना साधं पाणी घेत असते. हे बघा, 1 ग्लास साधं पाणी, 1 कप निंबाच्या पाल्याचा रस. दुसरं काही पिण्यासाठी घेतलं आपण तर त्याचा त्रास होऊ शकतो किंवा त्याचा इफेक्ट होऊ शकतो किंवा शरीराला जाणवू शकतो, पण याचा काही एक इफेक्ट नाही. उलट आयुर्वेदिक औषध आहे. तुम्ही घेऊन बघा, त्याचा रिझल्ट स्वतः अनुभवा, मग कळेल तुम्हाला का हा व्हिडिओ फेक आहे की खरा आहे. मी हा स्वतः अनुभव होते. बघा, मी तुम्हाला पिऊन दाखवते निंबाच्या पाल्याचा रस. 1 दिवस ते 2 दिवसच त्याचा कडूपणाचा त्रास होतो, नंतर काहीही त्रास होत नाही किंवा त्याची चव अशी वेगळी लागत नाही किंवा कडू पण लागत नाही जास्त. त्याकरता काय करायचं आहे, 1 ग्लास आपल्याला हा निंबाच्या पाल्याचा रस घ्यायचा. मग नंतर आहे ना साधं पाणी घ्यायचे ग्लासभर, जेवढं तुम्ही प्याल तेवढं.
ते याच्यावरती लिंबाच्या पाल्याच्या रसावरती तुम्ही जेवढं प्याल तेवढं पाणी तुम्ही घ्या. एक ग्लासच घ्या असं काही नाही, किंवा तुम्ही लिंबाच्या पाण्याचा रस एक ग्लासभरच घ्या असं पण नाही. तुम्हाला जेवढा झेपेल तेवढाच घ्या. 2 दिवस तुम्ही ट्राय करून बघा, थोडाच घ्या. नंतर तुम्हाला सवय लागल्यानंतर तुम्ही जास्त घेऊ शकता. त्याचा काही इफेक्ट नाही आहे. हे बघा मी तुम्हाला पिऊन दाखवते. एखादा दामात प्यायचं. लगेच कोलगेट ब्रश घ्यायचा. कोलगेट ब्रश केल्यानंतर 1 मिनिटात कडूपणा तोंडातला निघून जातो. तुम्ही लिंबाचा पाल्याचा रस घेतला हे तुम्हाला कळणार. ब्रश करून झाला. आता मी अगोदर चहा उकळायला ठेवला होता. आता मी चहा घेणार आहे. मला चहा जास्त उकळलेला लागतो. त्या अगोदर पण मी उकळून ठेवलेला होता. आता पण उकळायला ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.